महाराष्ट्रामधील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील जी काही शिक्षकांच्या रिक्त पदांचा जो काही डेटा आहे, जो पवित्र पोर्टलवर आलेला आहे, त्याचं संकलन आपण एका पीडीएफ मध्ये केलेलं आहे. आणि हे जे संकलन आहे मित्र हो, हे संकलन रिजन वाईज आहे. जसं विदर्भ रिजन, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तर वेगवेगळ्या रिजन मध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि त्या शाळांमध्ये शिक्षकांचे जे रिक्त पद आहेत, त्या रिक्त पदांचं जे संकलन आहे ते आपण 3 भागामध्ये केलेलं आहे. पहिल्या भागामध्ये तुम्हाला असं दिसेल की जे काही प्रवर्गानुसार आरक्षण आहे, त्या आरक्षणानुसार जे काही रिक्त पदांची संख्या आहे त्याचं पीडीएफ येणार आहे. त्याच्या पुढल्या भागामध्ये समांतर आरक्षण येणार आहे आणि त्याच्या पुढल्या भागामध्ये म्हणजे जे काही आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये गट आहेत, जसा 1 ते 5चा गट, 6 ते 8चा गट, 9 ते 10चा गट आणि 11 ते 12चा गट, या गटानुसार रिक्त पदांची संख्या येणार आहे. आणि आज मित्र तुम्हाला हे जी काही सर्व माहिती आहे, ही सर्व माहिती एकाच व्हिडिओ मधनं इथं मिळणार आहे. आपण ही माहिती जवळपास म्हणजे 100% करेक्ट घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत. परंतु शेवटी कसं आहे की मानवी एरर त्याच्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे असं म्हणणार नाही मी की ते 100% करेक्ट आहे. थोडाफार त्याच्यामध्ये एरर असेलही. परंतु ही जी माहिती आहे, ही संकलित केलेली माहिती जी आहे, ती पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती आलेल्या आहेत झेडपीच्या, त्या जाहिरातीमधून आपण ही माहिती संकलित केलेली आहे. तर मी आता तुमचा फार काही वेळ घेत नाही. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती 2025 विना मुलाखत एकत्रित व अंतिम सविस्तर अहवाल, सर्व जिल्ह्यांची अचूक आकडेवारी याच्यामध्ये आपण घेतलेली आहे. जिल्हा व प्रवर्ग निहाय रिक्त पदांचा सारांश, कॅटेगरी वाईज जो काही रिक्त पद आहेत ते रिक्त पद आपण इथं बघणार आहे. सुरुवातीला तुम्हाला असं दिसणार आहे इथं जिल्हा स्तर आहे, त्याच्यानंतर इकडे सर्व प्रवर्ग घेतलेले आहेत आपण. तर पहिला प्रवर्ग एससी आहे, एसटी आहे, एसटीपी आहे म्हणजे पेसा, बीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आहे. त्याच्यानंतर ओबीसी आहे, एसबीसी आहे, ईडब्ल्यूएस आहे, एससीबीसी आहे, ओपन आणि एकूण जागांची संख्या आहे. तर विदर्भ विभाग जो आहे, त्या विदर्भ विभागामधल्या जे काही जिल्हे आहेत, त्या जिल्हे आपण अगोदर घेतलेले आहेत. मी तुम्हाला अगोदर सांगितले की हे रिजन वाईज आहे. तर सुरुवातीचा जो रिजन घेतलेला आहे आपण, तो विदर्भ विभाग घेतलेला आहे. आणि विदर्भ विभागामध्ये अमरावती प्राथमिक मराठी, तुम्ही जर बघितलं इथं तर एसटी साठी 299 जागा आहेत आणि ओपन साठी 211 जागा आहेत. शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या, एकूण जागा आहेत 440. त्यानंतर अमरावती माध्यमिक मराठी एसटी पेसा 10 जागा आहेत. त्याच्यानंतर एनटीसी साठी 1 जागा आहे, ओबीसी साठी 2 जागा आहेत आणि ओपन साठी 1 जागा आहेत. एकूण जागा ज्या आहेत त्या 14 जागा आहेत इथं. पुढे जर आपण गेलो तर अमरावती प्राथमिक उर्दू एससी साठी 1 आहे, एसटी साठी 6, एसटी पेसा 6, व्हीजेए 2, एनटीबी 3, एनटीसी 6, एनटीडी 5, ओबीसी 21, एसबीसी 7. त्याच्यानंतर आपण जर गेलो तर ओपनच्या 9 आहेत आणि एकूण जागा 66 आहेत. म्हणजे विदर्भ रिजन मधला अमरावती जिल्हा आता संपलेला आहे. त्याच्या पुढे आता आपल्याला घ्यायचं आहे वर्धा. आता या वर्धा जिल्ह्यामध्ये प्राथमिक मराठी तुम्ही जर बघितलं तर एससीच्या 10 जागा आहेत, एसटी इथं नाही आहे. एकदम मिळाली तर ओबीसीच्या 20 जागा दिसतील तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये प्राथमिक मराठीच्या. ओबीसीच्या 20 जागा आहेत, ईडब्ल्यूएस 20 आहे आणि एकूण जागेची जी काही म्हणजे ओपनच्या ज्या जागा आहेत एकूण त्या 151 आहेत आणि एकूण जागेची संख्या 201 आहे. ही परिस्थिती आपण बघितलेली आहे शिक्षकांच्या रिक्त पदांची वर्धा जिल्हा. त्यानंतर वर्धा माध्यमिक मराठी तुम्ही जर इकडे बघितलं तर शेवटी एकदम तुम्हाला असं दिसेल की ओपनच्या 2 जागा आहेत आणि एकूण जागेची संख्या 2 आहे. त्यानंतर वर्धा प्राथमिक उर्दू एससीच्या 3 जागा आहेत,
त्याच्यानंतर एसटी ची एक जागा आहे. एसटी पेसा आपण एनटीडी पर्यंत आलो. त्यानंतर इथं ओबीसीच्या 2 जागा आहेत. एसबीसी 1 जागा आहे आणि पुढे जर बघितलं एकूण 7 जागा आहेत. त्यानंतर नागपूर प्राथमिक मराठी एससीच्या 16 जागा आहेत मराठीसाठी प्राथमिकच्या. एसटी 33 आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस च्या 42 आहेत. एससीबीसी 42, ओपनच्या जागा 285 आणि एकूण जागेची संख्या 418 शेवटच्या कॉलम मध्ये. त्यानंतर भंडारा प्राथमिक मराठी एससी 57, त्याच्यानंतर एसटी 13, एसटी पेसा 0 आहे, व्हीजेए 12 आहे, पुढे एनटीबी 0 आहे, एनटीसी 12 आहे, एनटीडी 8 आहे. त्याच्यानंतर इथं जर बघितलं ओबीसी 78 आहे, एसबीसी 4 आहे, ईडब्ल्यूएस 49 आहे, त्यानंतर एससीबीसी 49 आहे, ओपन 212 आणि एकूण ज्या जागा आहेत त्या 494 आहेत. भंडारा प्राथमिक मराठी माध्यम. भंडारा माध्यमिक मराठी एससीच्या 3 जागा आहे, एसटी 2 आहे, एसटी पेसा 0 आहे, व्हीजेए 0 आहे, एनटीबी 1 आहे, एनटीसी 1, एनटीडी 1, ओबीसी 10, एसबीसी 1, ईडब्ल्यूएस 5, एसईबीसी 5, ओपन 5, एकूण 34. भंडारा माध्यमिक मराठी माध्यम. त्यानंतर पुन्हा भंडारा माध्यमिक मराठी एससी 0 आहे, एसटी 4 आहेत, एसटी पेसा 0 आहे, व्हीजेए 1, एनटीबी 1, एनटीसी 1, एनटीडी 1, ओबीसी 8, एसबीसी 1, ईडब्ल्यूएस 4, एसईबीसी 4, ओपन 5 आणि एकूण झाल्या 30 जागा. पुढे गोंदिया बघायचं आपल्याला. गोंदिया प्राथमिक एससी 49, एसटी 3, त्याच्यानंतर एसटी पेसा नाही. पुढे जर घेतला आपण व्हीजेए 10, पुढे सर्व डॅश आहे आणि एकूण जागा आहेत 62. गोंदिया प्राथमिक हिंदी एससीच्या 10 जागा आहे, त्याच्यानंतर एसटीच्या 2 आहे, एसटी पेसा नाही आहे, त्याच्यानंतर व्हीजेए 2 आहे आणि एकूण जागा जर बघितल्या तर 14 आहेत. कुठला घ्यायचा आहे आपल्याला? गोंदिया प्राथमिक बंगाली, याच्यामध्ये व्हीजेए ची 1 जागा आहे. गोंदिया माध्यमिक मराठी एससीच्या 4 जागा आहेत, एसटीच्या 2 आहेत आणि एकूण जागेची संख्या 6 आहे. गोंदिया माध्यमिक मराठी एससीच्या 2 आहे, त्याच्यानंतर एसटीची 1 आहे आणि एकूण जागेची संख्या 3 आहे. गडचिरोली ए माध्यमिक मराठी एससी 1, एसटी 0, एसटी पेसा 2, एकूण जागेची संख्या 3 आहे. गडचिरोली बी माध्यमिक हिंदी एससी 1 आहे, एसटी 0 आहे आणि एकूण जागेची संख्या 1 आहे. पुढं चंद्रपूर प्राथमिक मराठी एससी 8, त्याच्यानंतर एसटी 0 आहे आणि एकूण जागेची संख्या 8 आहे. चंद्रपूर माध्यमिक मराठी इथं जर बघितलं तुम्ही तर एससीच्या 2 आहेत, एसटीच्या 2 आहेत आणि एकूण जागेची संख्या 4 आहे. यवतमाळ प्राथमिक मराठी 43 एससीच्या आहेत आणि एकूण जागेची संख्या 43 आहे. त्यानंतर घ्यायचं आपल्याला उत्तर महाराष्ट्र व कोकण, याच्यामध्ये जी काही रिक्त पदांची संख्या आहे ते बघा. नाशिक प्राथमिक मराठी एससीच्या 24 जागा आहेत, इथं 24 दिलेल्या आहेत. नाशिक प्राथमिक उर्दू एससीच्या 3 आहेत, एसटीच्या 2 आहेत, एकूण जागेची संख्या मित्र 5 आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे ठाणे प्राथमिक मराठी एससी 0 आहे, एसटी 43, एसटी पेसा 274 आहे आणि एकूण जागेची संख्या 317. ठाणे प्राथमिक उर्दू एससी 0 आहे, एसटी 5, एसटी पेसा 2, त्याच्यानंतर व्हीजेए 3 आणि एकूण जागेची संख्या आहे 10.
पुढे पालघर प्राथमिक मराठी SC 0 आहे, ST 30 आहे, ST पेसा 432 आहे आणि एकूण जागेची संख्या 462 आहे. पालघर प्राथमिक उर्दू SC 0 आहे, त्याच्यानंतर ST 5 आहे, ST पेसा 8 आहे, VJA 2 आहे आणि एकूण ज्या काही जागा आहेत त्या 15 आहेत. रायगड प्राथमिक मराठी SC च्या 64 आहे, ST च्या 102 आहे, त्याच्यानंतर ST पेसा 0 आहे आणि एकूण जागेची संख्या 166 प्लस आहे. रायगड प्राथमिक उर्दू SC 0 आहे, ST 13, VJ 2, एकूण जागेची संख्या आहे 15. रत्नागिरी प्राथमिक मराठी SC 39, ST 149 आणि एकूण जागेची संख्या 188. रत्नागिरी प्राथमिक उर्दू इथं SC 0, ST 22, VJA 6 आणि एकूण जागेची संख्या आहे 28. पुढे सिंधुदुर्ग प्राथमिक मराठी SC च्या जागा 28 आहेत, ST च्या 78 आहेत, त्याच्यानंतर VJA 3, एकूण जागा 109 प्लस. सिंधुदुर्ग प्राथमिक उर्दू SC 0 आहे, ST 3 आहे, VJA 2 आहे, एकूण जागा 5 आहेत. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा याच्यामधले जे जिल्हे आहेत त्यांच्यामधील रिक्त पदांची संख्या मित्र आपल्याला जाणून घ्यायची आहे. पुणे प्राथमिक मराठी SC च्या 63 आहेत, ST 50, एकूण जागा आहेत 113. अहिल्यानगर प्राथमिक मराठी SC 23, ST 65 आणि एकूण जागा आहेत 88 प्लस. धाराशिव प्राथमिक मराठी SC 18, त्यानंतर ST 9 आणि एकूण जागा आहेत 27. बीड उर्दू SC 0 आहे, ST 8 आहे, VJA 2 आहे, एकूण जागा 10 आहेत. सोलापूर प्राथमिक मराठी SC च्या 30 जागा आहेत, ST 197 आहे आणि एकूण जागेची संख्या आहे 227 प्लस. सातारा प्राथमिक मराठी SC 35, ST 207 आणि एकूण जागेची संख्या आहे 242. त्यानंतर कोल्हापूर प्राथमिक मराठी SC 47, ST 183 आणि एकूण जागेची संख्या 230. पुढे कोल्हापूर माध्यमिक मराठी SC 4, एकूण जागेची संख्या दिसेल इथं 4. सांगली प्राथमिक मराठी SC 64, ST 96 आणि एकूण जागेची संख्या आहे 160. सांगली प्राथमिक उर्दू SC 0, ST 6 आणि एकूण जागेची संख्या दाखवते आहे 6. सांगली प्राथमिक कन्नड SC 0, ST 21, VJA 2 आणि एकूण जागेची संख्या आहे 23. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे, हे झालं प्रवर्गानुसार आपण सर्व जिल्ह्यात जे काही आकडेवारी आहे रिक्त पदांची ती बघितलेली आहे. आता आपल्याला समांतर आरक्षणानुसार सविस्तर तपशील बघायचा आहे. पॅरलल रिझर्वेशन नुसार जे काही पवित्र पोर्टलची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये जे काही समांतर आरक्षण आहे त्या समांतर आरक्षणाची आकडेवारी काय आहे ते बघू आपण. सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे विदर्भ विभाग. याच्यामध्ये अमरावती जिल्हा प्राथमिक मराठी महिलांसाठी 132 आहे, माजी सैनिक 66 आहे, अंशकालीन 44 आहे, प्रकल्पग्रस्त 22 आहे, भूकंपग्रस्त 8 आहे, खेळाडू 22 आहे, उर्वरित पदे 146 आहेत, एकूण पदे 440. त्यानंतर अमरावती माध्यमिक मराठी महिलांसाठी 4, माजी सैनिक 2, अंशकालीन 1, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 0, खेळाडू 0, उर्वरित पदे 6, एकूण 14. त्यानंतर अमरावती प्राथमिक उर्दू महिलांसाठी 20 आहे, माजी सैनिक 10, अंशकालीन 6, प्रकल्पग्रस्त 3, त्यानंतर भूकंपग्रस्त 0, त्यानंतर खेळाडू 1, उर्वरित पदे 26 आणि हे झाले 66 एकूण पदांची संख्या. वर्धा प्राथमिक मराठी महिलांसाठी 60 आहेत, माजी सैनिक 31, अंशकालीन 20, प्रकल्पग्रस्त 11, भूकंपग्रस्त 3, खेळाडू 11, उर्वरित पदे 65 आणि एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आहे
201. पुढे वर्धा माध्यमिक मराठी महिला 1, माजी सैनिक 0 आणि इकडे गेलं तर उर्वरित पद 1 असे 2 पद आहेत. त्यानंतर वर्धा प्राथमिक उर्दू याच्यामध्ये उर्वरित पदे 7 आहेत, एकूण पदांची संख्या 7 आहे. नागपूर महिलांसाठी 127, माजी सैनिक 62, अंशकालीन 41, प्रकल्पग्रस्त 21, भूकंपग्रस्त 9, खेळाडू 21, उर्वरित पदे 137, 418 एकूण पदांची संख्या आहे. त्यानंतर बघा भंडारा प्राथमिक मराठी महिलांसाठी 146 पद आहेत, माजी सैनिक 74, अंशकालीन 49, प्रकल्पग्रस्त 25, भूकंपग्रस्त 9, खेळाडू 25, उर्वरित पदे 166, एकूण पदांची संख्या 494. भंडारा माध्यमिक मराठी महिलांसाठी 11, माजी सैनिक 5, अंशकालीन 4, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 0, खेळाडू 0, उर्वरित पदे 13 आणि एकूण आहेत 34 पद आहेत. पुढला आपल्याला जिल्हा घ्यायचा आहे भंडारा ए माध्यमिक मराठी महिलांसाठी 7 पद आहेत, माजी सैनिक 5 आहेत, अंशकालीन 2 आहे, प्रकल्पग्रस्त 1 आहे, भूकंपग्रस्त 0 आहे, खेळाडू 0 आहे, उर्वरित पद जे आहेत ते 15 आहेत, एकूण पदांची संख्या 30 आहे. गोंदिया महिलांसाठी 19, गोंदिया प्राथमिक मराठी महिलांसाठी 19 आहे, माजी सैनिक 8 आहेत, त्याच्यानंतर अंशकालीन 6 आहेत, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 2 आहेत, भूकंपग्रस्त 1 आहे, खेळाडू 2 आहेत, उर्वरित 24 आहेत, एकूण जागांची संख्या 62 प्लस आहे. कुठला घ्यायचा आहे गोंदिया प्राथमिक हिंदी महिलांसाठी 5 आहे, त्याच्यानंतर माजी सैनिक 1 आहे, अंशकालीन 1 आहे, प्रकल्पग्रस्त 0 आहे, भूकंपग्रस्त 0 आहे, त्याच्यानंतर खेळाडू 0 आहे, उर्वरित 7 आहेत आणि एकूण पदांची संख्या 14 आहे. पुढे गोंदिया प्राथमिक बंगाली उर्वरित पदाची संख्या 1, एकूण पद 1. गोंदिया माध्यमिक मराठी महिलांसाठी 3 आहेत, माजी सैनिक 1, उर्वरित पद 2, एकूण पदांची संख्या 6. गोंदिया बी माध्यमिक मराठी महिलांसाठी 1 आहे आणि उर्वरित पदे 2 आहेत, एकूण पदांची संख्या 3 आहे. पुढला जिल्हा आहे गडचिरोली बी माध्यमिक हिंदी याच्यामध्ये उर्वरित पद 1 आहे आणि एकूण पदांची संख्या 1 आहे. चंद्रपूर प्राथमिक मराठी महिलांसाठी 2 आहे, माजी सैनिक 1, अंशकालीन 1, त्याच्यानंतर इथं जे आहे ते प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, खेळाडू आहे, उर्वरित 4 आणि 8 पद आहेत. चंद्रपूर माध्यमिक महिलांसाठी 1 आहे, उर्वरित 3 आहे, एकूण 4 पद आहेत. यवतमाळ प्राथमिक मराठी महिलांसाठी 13 आहेत, माजी सैनिक 6, अंशकालीन 4, प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 1, खेळाडू 2, उर्वरित 15, एकूण 43 आहे. उत्तर महाराष्ट्र व कोकण घ्यायचं आहे आपल्याला आता. नाशिक प्राथमिक मराठी महिलांसाठी 7 आहेत, माजी सैनिक 4 आहेत, अंशकालीन पदवीधर 2 आहेत, त्याचा प्रकल्पग्रस्त 1 आहे, भूकंपग्रस्त 0, खेळाडू 1, उर्वरित 9 आणि एकूण आहेत 24. नाशिक प्राथमिक उर्दू इथं जर बघितलं तर माजी सैनिकासाठी 2 आहेत आणि इथं उर्वरित 3 आहेत आणि 5 पद आहेत इथं. ठाणे प्राथमिक मराठी महिलांसाठी 95 आहेत, माजी सैनिक 47 आहेत, अंशकालीन 31 आहेत, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 16 आहेत, भूकंपग्रस्त 6 आहेत, खेळाडू 16 आहेत, उर्वरित 106, 317 प्लस. ठाणे महिलांसाठी 4, माजी सैनिक 1, अंशकालीन 1 आणि उर्वरित 4 असे 10 पद आहेत समांतर आरक्षणाचे. पालघर प्राथमिक मराठी महिलांसाठी 139, त्याच्यानंतर माजी सैनिक 69, अंशकालीन पदवीधर 46, प्रकल्पग्रस्त 24, भूकंपग्रस्त 10, खेळाडू 24 आणि उर्वरित 150, 462 आकडा इथं त्यांनी दिलेला आहे. पालघर प्राथमिक उर्दू महिलांसाठी 2 आहे, माजी सैनिक 4 आहे, अंशकालीन 2 आहे आणि उर्वरित पद 7 आहेत, एकूण आकडा 15 आहे. रायगड प्राथमिक मराठी महिलांसाठी 50 पद आहेत, त्याच्यानंतर माजी सैनिक 25 आहेत, अंशकालीन 16 आहेत, प्रकल्पग्रस्त 8 आहे, भूकंपग्रस्त 3, खेळाडू 8
आणि उर्वरित 56 166 पद आहेत. रायगड प्राथमिक उर्दू महिलांसाठी 5 आहे, माजी सैनिक 2, अंशकालीन 1, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 0, त्याच्यानंतर खेळाडू 1, उर्वरित पद 5 आणि एकूण पदांची संख्या आहे 15. पुढला आपल्याला जिल्हा घ्यायचा आहे रत्नागिरी प्राथमिक मराठी महिलांसाठी 57, माजी सैनिक 28, अंशकालीन पदवीधर 19, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 10, भूकंपग्रस्त 4, खेळाडू 9, उर्वरित 61 188 पद आहेत. रत्नागिरी प्राथमिक उर्दू महिलांसाठी 9 आहे, माजी सैनिक 4 आहे, अंशकालीन 3 आहे, त्याच्यानंतर इथं प्रकल्पग्रस्त 1 आहे, भूकंपग्रस्त 0 आहे, खेळाडू 1 आहे, उर्वरित 10, एकूण पदांची संख्या शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या 28 आहे. सिंधुदुर्ग प्राथमिक मराठी महिलांसाठी 32 आहे, माजी सैनिक 16, अंशकालीन पदवीधर 11, प्रकल्पग्रस्त 5, भूकंपग्रस्त 2, खेळाडू 6, उर्वरित 37 109 पद आहेत. पुढं आपल्याला घ्यायचं आहे सिंधुदुर्ग प्राथमिक उर्दू महिलांसाठी 2 आहे, माजी सैनिक 0, इकडे उर्वरित 3 आणि एकूण 5 आहेत. आता पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा घ्यायचे आपल्याला. विभागानुसार आपण याची आखणी केलेली आहे या PDF ची. पुणे प्राथमिक मराठी महिलांसाठी 34, माजी सैनिक 17, अंशकालीन पदवीधर 11, प्रकल्पग्रस्त 6, भूकंपग्रस्त 2, खेळाडू 6, उर्वरित 37 113 प्लस. अहिल्यानगर प्राथमिक मराठी महिलांसाठी 26 आहे, माजी सैनिक 13 आहे, अंशकालीन पदवीधर 8 आहेत, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 4, भूकंपग्रस्त 1, खेळाडू 4, उर्वरित 32 88 प्लसचा आकडा दाखवते. सोलापूर प्राथमिक मराठी महिलांसाठी जे काही समांतर आरक्षण आहे त्यानुसार 68 पद आहेत, त्याच्यानंतर माजी सैनिक 33 आहे, पदवीधर अंशकालीन 23 आहे, प्रकल्पग्रस्त 12, भूकंपग्रस्त 5, खेळाडू 11, उर्वरित 75 227 प्लस. सातारा प्राथमिक मराठी महिलांसाठी 73 आहेत, माजी सैनिक 36 आहेत, पदवीधर अंशकालीन 25 आहेत, प्रकल्पग्रस्त 12 आहेत, भूकंपग्रस्त 5 आहे, खेळाडू 12, उर्वरित 79 एकूण पदांची संख्या 242 प्लस आहे. कोल्हापूर प्राथमिक मराठी महिलांसाठी 69, माजी सैनिक 34, अंशकालीन 23, प्रकल्पग्रस्त 11, भूकंपग्रस्त 5, खेळाडू 11, उर्वरित 77 230 प्लस. कोल्हापूर माध्यमिक मराठी महिलांसाठी 1 आहे, माजी सैनिकांसाठी 1 आहे, उर्वरित 2 आहे, एकूण आहे 4. सांगली प्राथमिक मराठी महिलांसाठी 48, माजी सैनिक 24, पदवीधर अंशकालीन 16, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 8, भूकंपग्रस्त 3, खेळाडू 8, उर्वरित 53, एकूण पदांची संख्या आहे 160. सांगली प्राथमिक उर्दू महिलांसाठी 2 आहे, माजी सैनिक 1 आहे, अंशकालीन पदवीधर 1 आहे, प्रकल्पग्रस्त 0 आहे, उर्वरित 2 आहे, एकूण 6. सांगली प्राथमिक कन्नड महिलांसाठी 7 आहेत, माजी सैनिक 3 आहे, अंशकालीन पदवीधर 2 आहे, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 1, खेळाडू 1, उर्वरित 8 आणि एकूण आहे 23 प्लस. आपण समांतर आरक्षणाचा टेबल घेतला आहे. आता आपल्याला तिसऱ्या भागात आपण आलेलो आहोत आणि तिसऱ्या भागात आपल्याला गटन्याय रिक्त पदांचा तपशील घ्यायचा आहे. क्लास ग्रुप वाईज वॅकन्सीज. गट म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे गट आहेत त्याची आपण माहिती घेतोय. जिल्हा परिषद मध्ये 1 ते 5 चा गट, 6 ते 8 चा गट आणि वर्ग 9 ते 10, वर्ग 11 ते 12. तर एकत्रित गटन्याय रिक्त पदे सर्व नवीन PDF नुसार आहे. नंदुरबार पासून आपण स्टार्ट करतोय. बघा काय इथं परिस्थिती आहे, आपल्याला ते बघावं लागणार आहे. नंदुरबार 1 ते 5 गटाच्या 46 शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आहे. 6 ते 8 38, एकूण आहे 84. पुन्हा नंदुरबार प्राथमिक उर्दू 1 ते 5 13, 6 ते 8 7, एकूण आहेत 20. धुळे प्राथमिक मराठी 1 ते 5 232, 6 ते 8 पुढे इकडे बघितलं तर 0 आहे, 232 जागा आहेत. जळगाव प्राथमिक मराठी 1 ते 5 126 आहेत, गट 6 ते 8 125, एकूण जागा 251. जळगाव प्राथमिक उर्दू 1 ते 5 150, 6 ते 8 55 आणि एकूण जागा आहेत 205. बुलढाणा प्राथमिक मराठी
1 ते 5 83, गट 6 ते 8 102 आणि एकूण जागांची संख्या आहे 185. शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या 185. बुलढाणा प्राथमिक मराठी. बुलढाणा प्राथमिक उर्दू 1 ते 5 58, 6 ते 8 25, एकूण जागा आहेत 83. पुढे अकोला प्राथमिक उर्दू 1 ते 5 26 आणि एकूण पदांची संख्या आहे 26. पुढे वाशिम प्राथमिक मराठी 1 ते 5 96, 6 ते 8 79, एकूण जागा 175. वाशिम माध्यमिक मराठी 6 ते 8 2 जागा आहेत, एकूण जागा 2. अमरावती प्राथमिक मराठी 1 ते 5 322, 6 ते 8 118, एकूण जागा 440. अमरावती माध्यमिक मराठी आपण बघितलं 6 ते 8 10 आणि एकूण जागेची संख्या आहे 10. अमरावती प्राथमिक उर्दू 1 ते 5 42, 6 ते 8 24, एकूण जागा आहेत 66. वर्धा प्राथमिक मराठी 1 ते 5 शिक्षक पदांच्या रिक्त पदांची संख्या 162, 6 ते 8 39 आणि इकडे 201. वर्धा प्राथमिक उर्दू 1 ते 5 4, 6 ते 8 3, एकूण जागा आहेत 7. वर्धा माध्यमिक मराठी 6 ते 8 1, 9 ते 10 1, एकूण जागा 2. नागपूर प्राथमिक मराठी 1 ते 5 418, एकूण जागेची संख्या 418. भंडारा प्राथमिक मराठी 1 ते 5 453, 6 ते 8 41, एकूण जागा 494. भंडारा माध्यमिक मराठी 1 ते 5 2, 6 ते 8 32, एकूण जागेची संख्या 34. भंडारा ए माध्यमिक मराठी 6 ते 8 5, एकूण जागेची संख्या 5. गोंदिया प्राथमिक मराठी 1 ते 5 49, 6 ते 8 13, एकूण जागा आहेत 62. गोंदिया प्राथमिक हिंदी 1 ते 5 10, 6 ते 8 4, एकूण जागा 14. गोंदिया प्राथमिक बंगाली 6 ते 8 1, एकूण जागा 1. त्यानंतर गोंदिया माध्यमिक मराठी 6 ते 8 च्या 6 जागा आहेत, एकूण जागा 6. गोंदिया बी माध्यमिक मराठी एकूण 6 ते 8 च्या एकूण जागा 3 आहेत, एकूण रिक्त पदांची संख्या 3. गडचिरोली प्राथमिक मराठी 264, 1 ते 5 साठी 6 ते 8 97, एकूण जागांची संख्या 361. गडचिरोली ए माध्यमिक मराठी 6 ते 8 3, एकूण जागा 3. गडचिरोली बी माध्यमिक मराठी 6 ते 8 3, एकूण जागा 3. गडचिरोली बी माध्यमिक हिंदी 6 ते 8 1, एकूण जागा 1. पुढे पाहायचं आपल्याला चंद्रपूर प्राथमिक मराठी 1 ते 5 8 जागा आहेत, एकूण जागा 8. चंद्रपूर माध्यमिक मराठी 6 ते 8 4, एकूण जागा 4. यवतमाळ प्राथमिक मराठी 1 ते 5 च्या 43 शिक्षकांचे रिक्त पद आहेत आणि एकूण ज्या जागा आहेत त्या 43. नाशिक प्राथमिक मराठी 1 ते 5 24 आणि 24 जागा इथं रिक्त आहेत. नाशिक प्राथमिक उर्दू 1 ते 5 5 जागा आहेत एकूण. ठाणे प्राथमिक मराठी 1 ते 5 साठी 317 आहेत आणि इथं एकूण जागा 317. त्यानंतर ठाणे प्राथमिक उर्दू 1 ते 5 10, एकूण जागा 10. रायगड प्राथमिक मराठी 1 ते 5 166, एकूण जागा 166. रायगड प्राथमिक उर्दू 1 ते 5 साठी 15 शिक्षकांचे रिक्त पद आहेत, एकूण रिक्त पदांची संख्या 15. पुणे प्राथमिक मराठी 113, 1 ते 5 साठी एकूण शिक्षक पदांच्या रिक्त जागा 113. पुणे प्राथमिक उर्दू 1 ते 5 साठी 2, एकूण रिक्त पदांची संख्या 2. अहिल्यानगर प्राथमिक मराठी 1 ते 5 साठी 88 आहेत, एकूण 88. अहिल्यानगर प्राथमिक उर्दू 1 ते 5 साठी 5 जागा आहेत, एकूण 5 जागा आहेत. बीड प्राथमिक उर्दू 1 ते 5 साठी 10 जागा आहेत, एकूण जागेची संख्या 10 आहे. धाराशिव प्राथमिक मराठी इथं जर बघितलं आपण तर 1 ते 5 साठी 27 जागा आहेत आणि एकूण जागेची संख्या 27 आहे.
सोलापूर प्राथमिक मराठी 1 ते 5 साठी 227 जागा आहेत. एकूण जागेची संख्या 227 आहे. सोलापूर माध्यमिक मराठी 6 ते 8 साठी 2 जागा आहेत. इथे एकूण जागा 2 दिलेल्या आहेत. सातारा प्राथमिक मराठी 1 ते 5 साठी 242, एकूण जागा 242. सातारा माध्यमिक मराठी 6 ते 8 साठी 1 जागा, एकूण जागा 1. सिंधुदुर्ग प्राथमिक मराठी 1 ते 5 साठी 92 जागा, 6 ते 8 साठी 17, एकूण जागा 109. सिंधुदुर्ग प्राथमिक उर्दू 1 ते 5 साठी 5 जागा आहेत, एकूण जागा 5. कोल्हापूर प्राथमिक मराठी 1 ते 5 साठी 230 जागा आहेत, एकूण जागा 230. कोल्हापूर माध्यमिक मराठी 6 ते 8 साठी 4 जागा आहेत, एकूण जागा 4. सांगली प्राथमिक मराठी 1 ते 5 साठी 160 जागा आहेत, एकूण जागा 160. सांगली प्राथमिक उर्दू 1 ते 5 साठी 6 जागा आहेत, एकूण जागा 6. सांगली प्राथमिक कन्नड इथं 1 ते 5 साठी 23 जागा आहेत, एकूण जागा 23. पालघर प्राथमिक मराठी 1 ते 5 साठी 334 जागा आहेत, 6 ते 8 साठी 98 जागा आहेत, एकूण जागा 432. पालघर प्राथमिक उर्दू 1 ते 5 साठी 8, एकूण जागा 8. रत्नागिरी प्राथमिक मराठी 1 ते 5 साठी 186 जागा आहेत, 6 ते 8 साठी 2 जागा, एकूण जागा 188. रत्नागिरी प्राथमिक उर्दू 1 ते 5 साठी 21 जागा आहेत, 6 ते 8 साठी 7 जागा आहेत आणि 28 एकूण जागा आहेत. अशा प्रकारे आपण गटानुसार सुद्धा जिल्हा परिषदच्या ज्या काही रिक्त जागा आहेत शिक्षक उमेदवारांसाठी, त्या रिक्त जागांचं संकलन एका पीडीएफ मध्ये केलं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं आपण सादरीकरण केलेलं आहे. शिक्षक उमेदवारांसोबत आपण त्याची चर्चा केलेली आहे. म्हणजे प्रत्येक जाहिरात त्यांना बघण्याची गरज नाही. या व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदच्या माध्यमानुसार, त्याच्यानंतर प्रवर्गानुसार, समांतर आरक्षणानुसार आपण रिक्त पदांचा जो अहवाल आहे तो अहवाल एकत्रित आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक उमेदवारांसोबत चर्चेसाठी घेतलेला आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याला लाईक करा, याला भरपूर तुमच्या शिक्षक उमेदवारांचे जे ग्रुप आहे त्यामध्ये शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे उद्याची लिस्ट कोणती येणार आहे ते तुम्हाला समजेल. कारण एकाच छताखाली आपण सर्व रिक्त पदांची माहिती घेतो. आज आपण जिल्हा परिषद घेतली, उद्या आपण महानगरपालिका घेऊ, नगर परिषद घेऊ. जेवढ्या काही जाहिराती आहेत तेवढ्या याच्या जे काही रिक्त पदांचं पीडीएफ आहे ते आपण तयार करणार आहोत आणि उमेदवारांच्या सोयीसाठी हे पीडीएफ आपण जे काही व्हिडिओ आहे तो आपण सादर युट्यूब वर करणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.